सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। 2024च्या शेवटी 76,000वर असणारं सोनं आज 1,30,000 रुपयांपर्यंत पोहोचलंय। पुढे देखील सोन्याची किंमत वाढतच जाणार आहे, पण ती किती वाढेल याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही। असं असलं तरी आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोन्याच्या दरांबाबत एक अंदाज वर्तवलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। कारण 2040 मध्ये सोन्याचा दर हा एखाद्या प्रायव्हेट जेट इतका होईल असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आज खरेदी केलेलं 1 ग्रॅम सोनंही उद्या तुम्हाला श्रीमंत करून जाणार हे नक्की। त्यामुळे गोयंका यांचा नेमका अंदाज काय आहे, 15 वर्षापूर्वी सोन्याची किंमत काय होती आणि पुढच्या 15 वर्षांनी सोन्याची किंमत काय असू शकेल, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। 2040 मध्ये सोन्याची किंमत एखाद्या प्रायव्हेट जेट इतकी होणार। हर्ष गोयंका यांच्या दाव्यानं सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ। चालू वर्षाअखेरीस सोनं 1.5 लाखाच्या पुढे जाणार। तुमच्याकडे 1 किलो सोनं असेल तर आजच्या घडीला तुम्ही 1.5 कोटी रुपयांची लँड रोवर सारखी लक्झरी कार खरेदी करू शकता। आणि याच 1 किलो सोन्यात तुम्ही 2040 मध्ये थेट एखाद्या प्रायव्हेट जेटचे मालक होऊ शकाल। हा दावा आम्ही नाही तर आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी केलाय। गोयंका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी 1 किलो सोन्याची तुलना 4 चाकी गाड्यांसोबत केली आहे। 1990 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत तुम्ही मारुती 800 गाडी खरेदी करू शकत होता। आता म्हणजे 2025 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत तुम्ही एखादी लँड रोवर कार खरेदी करू शकता। आणि 2040 मध्ये जर तुमच्याकडे 1 किलो सोनं असेल तर तुम्ही थेट प्रायव्हेट जेट खरेदी करू शकता, असं गोयंका यांनी म्हटलंय। 1990 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत मारुती 800 कार यायची। 2000 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत मारुती एस्टीम अर्थात एक मध्यमवर्गीय कार यायची। 2005 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत टोयोटा इनोव्हा अर्थात कुटुंबातील एसयूव्हीचा शुभारंभ व्हायचा। 2010 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत टोयोटा फॉर्च्युनर अर्थात लक्झरी एसयूव्ही कार तुम्ही खरेदी करू शकत होता। 2019 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत BMW अर्थात प्रीमियम ब्रँडची गाडी खरेदी करू शकत होता। आणि आता 2025 मध्ये 1 किलो सोन्याच्या किमतीत एखादी लँड रोवर तुम्ही खरेदी करू शकता। धडा हाच आहे की 1 किलो सोनं ठेवा, ते 2030 मध्ये रोल्स रॉयल्स कार आणि 2040 मध्ये खासगी जेटच्या किमतीचं असू शकतं। गेल्या वर्षभरात सोन्या चांदीच्या भावाने विक्रम केला आहे। जागतिक घडामोडींचा परिणाम खरं तर सोन्या चांदीच्या भावावर झाला असून परिणामी सोन्याचे भाव हे तब्बल 1,31,000च्या वर तर चांदीचे भाव हे तब्बल 1,93,000च्या वर पोहोचले आहे। मात्र असं असलं तरी भारतीय बाजारपेठांमध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक देखील खरं तर सोनं चांदीच्या गुंतवणुकीकडे वळले आहे। आगामी काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांनी सोनं चांदी खरेदी करताना प्राधान्य दिलं आहे। आता प्रश्न हा पडतो की गोयंका यांनी दावा केलाय खरा, पण प्रायव्हेट जेटची किंमत काय आहे आणि 2040 पर्यंत सोन्याची किंमत किती वाढणार? तर भारतामध्ये एखाद्या छोट्या प्रायव्हेट जेटची किंमत ही 16 कोटी रुपये इतकी आहे। ही किंमत पाहिली तर 2040 मध्ये 1 किलो सोनं हे 16 कोटी रुपयांपर्यंत जाणार का, असा प्रश्न पडतो। दरम्यान गेल्या 25 वर्षात अर्थात 2000 पासून ते 2024 पर्यंत सोन्याचे भाव कसे वाढत गेले त्यावरही एक नजर टाकूया। 2000 साली 1 तोळा सोन्याची किंमत 4,400 रुपये इतकी होती। 2005 मध्ये 7,638 रुपये, 2010 मध्ये 20,728 रुपये, 2015 मध्ये 24,931 रुपये, 2020 मध्ये 50,151 रुपये, तर 2025 मध्ये 77,600 रुपये। कितीही सोनं वाढत गेलं तरी हे स्त्रियांचं जे धन आहे ते स्त्रिया खरेदी करायला येणारच। छोटी वस्तू जरी घेतली तरी ते त्यामध्ये समाधान आहे। स्त्रियांना कुटुंबामध्ये कधीही त्याची गरज भासते किंवा गरज भासली नाही तरी तो एक कसं म्हणतात ते सौंदर्य आहे त्याच्यानुसार। आणि गुंतवणूक ही केलीच पाहिजे थोडीफार, कारण की ती जीवनामध्ये कधीही कामाला येते। आणि भाव जरी वाढत असला तरी काळानुसार आपण बघत आहोत सोनं हे कधी फायदेशीर ठरलेलंच आहे। वेळेनुसार त्याची गुंतवणूक केलेली त्याचा परतावाही चांगला मिळतो। वरच्या आकडेवारीत पाहिल्यानुसार 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत
76,000 पार होती। चालू वर्षात आतापर्यंत त्यात तब्बल 50,000 रुपयांची वाढ झाली आहे। तर 1 तोळा सोन्याची किंमत आज 1,30,000 रुपयांवर पोहोचली आहे। महत्वाची बाब म्हणजे चालू वर्षाच्या शेवटी सोन्याची किंमत 1,55,000 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज गोल्डमन सॅक्सच्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे। तर ब्रोकरेज फर्म असलेल्या पीएल कॅपिटलनं सोन्यासाठी 1,44,000 रुपये किंमत निश्चित केली आहे। सोन्याची किंमत झपाट्याने वाढण्यामागची अनेक कारणं आहेत। त्यात प्रामुख्यानं सणासुदीच्या काळातील मागणी, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं। विजयादशमीलाही एकट्या मुंबईत 100 टन सोन्याची खरेदी विक्री झाली होती। दिवाळीत हा विक्रमही मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जाते। किंमत जास्त असली तरी 1 ग्रॅम तरी सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो। भूराजकीय तणाव, मध्यपूर्वेतील अशांततेमुळे आणि व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सोनं खरेदी करत आहेत। अमेरिकेच्या धोरणांबद्दल अनिश्चितता असल्यामुळे जगभरात सोन्याची किंमत झपाट्याने वाढतेय। मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी, जगभरातील प्रमुख बँका डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून बँका त्यांच्या तिजोरीतील सोन्याचा साठा सातत्यानं वाढवत आहेत। ग्राहकांचा सोने खरेदीकडे चांगला कल आहे। त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे वाढते भाव हे गुंतवणुकीला प्रोत्साहनपर आहेत। म्हणून ग्राहक सोनं घेताना सोन्याचे नाणे आणि सोन्यामधली वळी याला पण प्राधान्य देत आहेत। शिवाय दागिन्यांकडे पण जो ग्राहकांचा ओढा आहे तो पण कायम आहे। गोयंका यांचा दावा हा केवळ अंदाज असला तरी आजची सोन्याच्या दरातील वाढ पाहता सोन्यात गुंतवणूक करून आपण आपलं भविष्य नक्कीच सुखकर करू शकतो। त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर जमेल तितकं सोनं खरेदी करायला काहीच हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।